आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीत भोजनाची व्यवस्था नेमकी कशी आहे याबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साधू महंतांची जी बैठक आहे ती संपन्न होत आहे आणि या संपूर्ण आलेल्या साधू महंतांसाठी या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आमरस पोळी असेल, त्यासोबत या ठिकाणी भजे आहेत, त्यासोबत संपूर्ण जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने ही जेवणाची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण ठिकाणी आता ही काही वेळात ही बैठक देखील सुरू होणार आहे आणि या बैठकीच्या दरम्यान या ठिकाणी साधू महंतांचे प्रतिनिधी देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी खास जेवणाची देखील व्यवस्था आलेल्या साधू महंतांची आणि त्यासोबत आलेले जे मंत्री आहेत त्यांची देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या अशा पद्धतीची ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आमरस आहे, आमरस सोबत पुरणपोळी आहेत। हा संपूर्ण बेत आता या ठिकाणी आपल्याला तयार असल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळात या बैठकीनंतर जेवणाची देखील व्यवस्था या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते आणि या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही संपूर्ण या अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।